पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. ऊसाची FRP 15% कमी करून मुख्यमंत्री सहायता निधी आणि पूरग्रस्त भागांना मदत केली जाणार आहे. नाही, म्हणजे सरकारचा हा निर्णय हास्यास्पद आणि लज्जास्पदही आहे. कारण शेवट तुम्ही ऊसाची काय पण FRP कमी केली 15%, म्हणजेच नुकसान कोणाला? शेतकऱ्याला. म्हणजे शेतकऱ्यालाच लुटा आणि शेतकऱ्यालाच वाटा. हे जे काही यांच्या या निर्णयातून दिसते आहे, एकीकडे शेतकरी संकटात सापडलं असताना तुम्ही कॉर्पोरेट टॅक्सेस वाढवा, तुम्ही इतर टॅक्सेस वाढवा ना जरा, उद्योगपतीकडून वसूल करा. पण शेतकऱ्याकडूनच वसूल करायचे, शेतकऱ्यांनाच लुटायचं, शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांना वाटायचं. म्हणजे सरकारची या संदर्भात शेतकऱ्याप्रती विकृत मानसिकता आहे असं मी म्हणतो. सरकारकडे निधीची कमतरता आहे. आमदारांच्या विकास निधीला घेऊन देखील अनेक मागण्या पुढे येत आहे, पण पुरेसा निधी मिळत नाही अशी आमदारांची तक्रार आहे. आणि आमदारांना तर पुढचे 2 वर्ष निधी मिळणार नाही. रस्त्यांची चाळण झालेली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हे काही कळायला मार्ग नाही. आणि अशा स्थितीमध्ये आज आमदार निधीसुद्धा पुरेसा मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण विकास कामं खोळंबली आहे. हे सरकारचं पाप आहे. मतासाठी जसं बिहारमध्ये 10,000 रुपये देऊन लोकशाहीची ऐशी तैशी, कायद्याची पायमल्ली, असाच प्रकार महाराष्ट्रात झाला. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना 7,500 रुपये त्यांच्या खात्यात घातले गेले 3 महिन्याचे एकत्र, आणि मतं घेऊन सत्तेवर आलेत. म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता मिळवायची. महाराष्ट्र हा सर्व दृष्टीनं कर्जबाजारी झाला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही मानसिकता अलीकडे राज्यामध्ये सुरू झाली आहे सत्ता मिळवण्यासाठी, ते सामान्य जनतेचे हाल होणार आहे. आता STची भाडेवाढ 10%, हे कोण आहे? STमध्ये काही श्रीमंत माणूस जातो? म्हणजे लुटताय कोणाला तुम्ही? तुम्हाला गरीबच दिसतो काय? म्हणजे गरीबालाच लुटायचं, गरीबाच्याच खिशातून पैसे काढायचे, हे सरकारची. त्यामुळंच ही मानसिकता, मला वाटतं पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करतो, ही विकृत मानसिकता आहे. एकीकडे अदानीला करोडो रुपयाच्या जमिनी द्यायच्यात कवडी मोल दराने. मुंबईतील 5 लाख कोटीच्या जमिनी आतापर्यंत दिल्या गेल्या. 5 लाख कोटीच्या प्राईम लँड, बांद्रा कुर्ला असेल, सी लिंक असेल, धारावी आहे. जवळपास 1350 एकर लँड मुंबईतील अदानीला दिली गेली. मागच्या कॅबिनेटमध्ये वरळी सी लिंकची, वरळी डेअरीची जागा 18 एकर जागा, त्याचं रिझर्वेशन बदललं कॅबिनेटमध्ये आणि कमर्शियल रिझर्वेशन घातलं, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज. उद्या ती सुद्धा जमीन अदानींच्या घशात घातली जाईल. ज्या जमिनीची किंमत मार्केट व्हॅल्यू ओपन ऑक्शनमध्ये जर केलं असतं तर 50,000 कोटी रुपये मिळाले असते. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी 38,000 कोटीची केल्यानंतर 12,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या संकटात मदत करता आली असती. परंतु यांना सर्व महाराष्ट्र अदानीनाच द्यायचं आहे, त्यांनाच विकून टाकायचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात यांना काही देणं घेणंच नाही. केवळ उसनं आव आणून
आम्ही मदत करणार. आता काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ओला दुष्काळ हा कुठलाही शासकीय याच्यामध्ये उल्लेखच नाही. हो, मग तुम्ही विरोधी पक्षनेते असताना हाच उल्लेख करून पत्र लिहिला होतात मुख्यमंत्र्यांना. मग त्यावेळेस विरोधक म्हणून तुमची भूमिका ओला दुष्काळ जाहीर करायची हे कशी होती? तर यावरून हे सरकार पळवाटा शोधतंय, देण्याची नियत नाही. आणि म्हणून आज पूर्ण शेतकरी या राज्यातील उद्ध्वस्त झालेला आहे. मला सरकारकडे मागणी आहे की कॉर्पोरेट सेक्टरचे टॅक्स वाढवा, पण शेतकऱ्याच्या कडून लूट करून शेतकऱ्याला तुम्ही उद्ध्वस्त करू नका, अशीच आमची मागणी असणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका केलेली आहे. या आधी देखील केली होती मुख्यमंत्री. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ऐसा है, लातों के भूत बातों से नहीं मानते. वैयक्तिक टीका कोणीही कोणावर करू नये. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप राजकारणात करायचे असतात ते वैचारिकदृष्ट्या. तुमच्या ध्येय धोरणावर टीका, वैचारिक टीका ही असली पाहिजे. तुम्ही आयडिओलॉजीवर बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे, पण असं वैयक्तिक टीका करणं हे सगळ्यांनीच टाळलं पाहिजे. पण आता तर कळत झालं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की मी दखल घेतली आहे, आम्ही समज दिली, हे योग्य नाही असं म्हणत असताना पुन्हा त्याच पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारे हे काही नेते या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी, भारतीय जनता पक्षांनी तयार केले आहेत. आणि यांची मानसिकता ही त्याच पद्धतीनं तयार करून प्रामाणिक आणि चांगल्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी असे काही पाळीव माणसं, प्राणी नाही, पाळीव माणसं ही पोसली जात आहेत. सरकार पुरस्कृत वाटतं सगळं हे, म्हणजे अजेंडा पुढे हो, भाजपचे जे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी डॉक्टर हेडगेवारांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली आहे. आणि स्थानिक जे भाजपचे नेते आहेत प्रदेश पातळीवर त्यांनी त्याला समर्थन केलेलं आहे. आज संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान. बरोबर आहे, भाजप बोलू शकत नाही, RSS बोलू शकत नाही, म्हणून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली. करायचंच आहे तर कुणाचा तरी खांदा वापरावा लागतो. तो खांदा त्यांनी वापरला. द्यायचं असेल तर सरळ सरळ देऊन टाका, कशाला आळेवेळे करताय. द्यायचं तुमच्याच हातात आहे, कोणाला द्यायचं, कधी द्यायचं, निवड कोणाला करायची हे सगळं त्यांच्या हातात आहे. सत्ता त्यांची आहे, ते कोणालाही देऊ शकतात. उद्या जर त्यांना वाटलं की या देशामध्ये ते अल्पसंख्याक कोण आहे अध्यक्ष, त्यांचे काय म्हणाले, जमाल सिद्दीकी, ते म्हणतील उद्या की दाऊदला द्या, तर ते देऊन टाकतील. कोणाला द्यायचं तो सरकारचा अधिकार आहे. त्यामुळं त्यावर आम्हाला अधिक बोलायची गरज नाही. आणि तुम्ही द्यायचं असेल हेडगेवाराजींना तर कोणाला विरोध करायचा काही विषय नाही, कारण सरकार तुमची, देणारे तुम्ही, घेणारे तुम्हीच, वाटणारे तुम्हीच. त्यामुळं तिथे आम्हाला बोलायचा अधिकार कुठे राहिला आता. हो, लाडक्या बहिणीसाठी ते ॲफिडेव्हिट द्यायचं होतं त्यांना, आता त्यांच्या पतीला देखील ॲफिडेव्हिट द्यावं लागणार आहे. बरोबर आहे ना. आता लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत तर त्याचं पल्लू घेऊन भावाला मागे धावावं लागतील ना त्याच्या नवऱ्यांना. हां, म्हणजे बायकोच्या पल्लूच्या मागे माणसाला लपवून काय तुम्ही करा की त्यांना ही लाडकी बहीण योजना बंदच करायची आहे. त्यामुळं आता त्याला KYC करा, ऑनलाईन करा, BDS साठी करा. आता त्या म्हाताऱ्या लोकांचे अनेकांचे ते थम्स मॅच होत नाहीत, येत नाहीत. तो कुठून जाऊन उठवणार येणार ती बाई, जर असेल तर खाटेवर असेल, बिमार असेल, वयस्क असेल, तर यांना ते हळूहळू हे सगळं संपवायचं आहे. कारण राज्य कर्जबाजारी झालं आहे. आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये
देशाचा GDP 6.1 आज दाखवला असला तरी आज एका तज्ज्ञानी त्यामध्ये आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख आलेला आहे की जर या भारतामध्ये 18 ते 29 वयाचे तरुणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 15.9% आहे. म्हणजे जवळपास 16% वर बेरोजगारी आहे आणि 6.1 GDP जर ग्राह्य धरला तर ती बेरोजगारी कमी होणार नाही, तर किंवा ती वाढत जाईल. बेरोजगारी कमी करायची असेल, रोजगार उपलब्ध करायचा असेल तर आपल्या देशामध्ये GDP हा 12.5% वर असायला पाहिजे. परंतु तिच्यावर कुठेच काही होत नाही. आणि आता तर जागतिक बँकेनी, वर्ल्ड बँकेनी कर्ज घेणाऱ्या देशाच्या सर्वोच्च स्थानी हा विक्रम, ही उपलब्धी मोदी सरकारने मिळवून दिली आहे भारताला. सर्वात जास्त 1 नंबरवर कर्ज घेणारा देश कोणता, तर तो भारत देश झालेला आहे. म्हणजे आज या देशावर 2,49 लाख करोड कर्ज झालेलं आहे, जे की 2014 पर्यंत फक्त 52,000 करोड रुपये होता. आता तो 2,49,000 करोड कर्ज झाला आहे. आणि जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणारा देश कोणता, तर तो भारत ठरला आहे. किती मोठी उपलब्धी आहे या सरकारची, किती मोठे फायदे आहेत हे दिसून पडलं ना. ही यांची देश उभं करण्याची मानसिकता आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जो दिशेने देश चाललाय त्यातून महाराष्ट्राची स्थिती कशी असेल, तर कर्जबाजारी राज्याला या सगळ्यामध्ये शेतकरीच लुटायला दिसतो आहे. म्हणून शेतकऱ्यांची लूट चालली. मरणारा तोच आहे आणि वाचणाराही तोच आहे. शेतकऱ्यांना खरं म्हणजे सर्वाधिक आत्महत्या 38.5% हे लोकमतचं आहे आता आलेलं आकडेवारीनुसार. हे 38.5% महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण आहे, टक्केवारी आहे. सर्वाधिक शेतकरी UPमध्ये, मध्य प्रदेशात 7.2, आंध्र प्रदेशामध्ये 8.6 आणि कर्नाटकामध्ये 22.5, तामिळनाडूमध्ये 5.9. म्हणजेच महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सर्वात पुढे आहे. आणि जर अशी पुन्हा शेतकऱ्यांची लूट झाली तर हे टक्केवारी किती वाढेल आणि या राज्यातला शेतकरी शिल्लक राहील का, हा प्रश्न या देशामध्ये, या राज्यामध्ये उपलब्ध होणार आहे. रोजंदारीच्या संदर्भात 2023 देशातील सरासरी प्रत्येकी 2 पैकी 1 शेतकरी आत्महत्या करतो, तो महाराष्ट्रात करतो आहे. म्हणजे केवढं मोठं हे नामुष्की आहे. चुल्लू भर पाणी में डूब मरो अशी या सरकारची अवस्था आहे. हे तर काही महापुरामध्ये उडी घेऊन मरणार नाही, हे लोकांना मारायला आलेलं सरकार आहे. आणि म्हणून आता यांना चुल्लू भर पाणी में डूब मरो अशी स्थिती महाराष्ट्राची लाजिरवाणी या लोकांनी करून ठेवली आहे. इतकं भयावह राज्यात चित्र निर्माण झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी 4 तारखेला OBCची बैठकीचं निमंत्रण मला दिलेलं आहे. 10 तारखेचा मोर्चा आमचा आहे आणि मोर्चा प्रचंड मोठा असा मोर्चा OBCच्या आक्रोशाचा 2 सप्टेंबरच्या JR नंतर लोक स्वतःहून लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी होतील. आणि म्हणून ही माहिती सरकारला कळाली की मोर्चा निघतो आहे, OBC समाजात आक्रोश आहे. म्हणून 4 तारखेला मुख्यमंत्र्यांनी OBCची बैठक बोलवली आहे. विदर्भातील
अनेक ओबीसी नेते मराठवाड्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ओबीसी नेते त्या बैठकीला उपस्थित राहतील. 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीला उद्ध्वस्त करणारा GR आहे. त्यावर आम्ही भूमिका मांडू आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका जी आहे ती सुद्धा आम्ही लोकांना सांगू. या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमचा मोर्चा काढणार की या बैठकीनंतर मोर्चाच्या बाबतीत काही निर्णय घेणार? नाही, आता असं आहे की मोर्चा काढतोच आपण सकारात्मक निर्णय होण्यासाठीच काढतो. जर सरकारने सकारात्मकता दाखवून तातडीनं जर कारवाई केली, ज्या विषय आमच्या पुढे आहेत, मोर्चाच्या पुढे आहेत, तर मोर्चा काढायचा काही विषय नाही. परंतु सरकारने जर त्या संदर्भात बनवाबनवी केली तर आम्ही मोर्चा काढणारच. आणि सरकारची भूमिका सकारात्मक जरी असली तरी आम्ही मोर्चामध्ये लोकांना सांगू ना, सरकारची भूमिका सकारात्मक आहे, मुख्यमंत्री काय बोललेत, काय म्हणणं आहे त्यांचं, हे तर लोकांपर्यंत गेलंच पाहिजे ना. त्यामुळे मोर्चा हा वेगळी गोष्ट आहे. उद्या परवाच्या बैठकीमध्ये काय होतं त्यावर पुढील निर्णय ठरणार. हो, यंदाच्या काळात हंगामात शेतकऱ्यांकडून प्रतिटन 25 रुपये घेतले जाणार आहे. याआधी 10 रुपये घेतले जात होते, मात्र यंदा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10, आपत्तीसाठी 5 रुपये. एका बाजूने शेतकरी अडचणीत आहेत, साखर कारखाने अडचणीत आहेत, दुसऱ्या बाजूने आता हे 25 रुपये आगाऊ घेतले जाणार. अदानीला जमिनी दिलेल्या जमिनी त्याचे ओपन ऑप्शन करा. कशाला शेतकऱ्याला लुटताय? कोण लागून गेलाय तुमचा महाराष्ट्रातल्या जमिनी द्यायला? एकीकडे कॉर्पोरेट सेक्टरला जमिनी देऊन लाल कार्पेट घालायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्याला लुटवायचा. सगळेच वाढवलं ना. हे केंद्र सरकारला भीक लागली, राज्य सरकारला भीक लागली. त्यांनी 10 रुपयाची रेल्वे तिकीट होती प्लॅटफॉर्मची जायची, नातेवाईकाला सोडायसाठी 50 रुपये केली. मला वाटतं आता 100 रुपये करताय. पुन्हा STची भाडेवाढ ठरलीच आहे 10%. लुटा, गरिबाला लुटा, गरिबाला नागळं करा, नागळं करून गरिबाला रस्त्यावर फिरवा, म्हणजे तुमचं समाधान होईल. शेतकऱ्याला नागळं करा, आत्महत्यासाठी चौकाचौकात फास लावा आणि तिथे लिहा की स्वेच्छेने आत्महत्या करणाऱ्यास 1 लाख रुपये देऊ, शेतकऱ्यांनी खुशाल आत्महत्या कराव्या, असं लिहून टाका. म्हणजे एकदा विषय संपून जाईल आणि मार्ग निघेल, तुम्हाला तुमचं समाधान होईल. ही जी पद्धत आहे की गरिबांना लुटण्याची कुठेतरी थांबली पाहिजेत, शेतकऱ्यांना लुटण्याची पद्धत थांबली पाहिजेत. ही सरकारने भूमिका स्वीकारली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.